एक तर हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रीपदच काय त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि हे होताना मला दिसतंय. जर यांनी आज कारवाई केली नाही तर मी सीजनकडे ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं याला सुओ मोटो पिटिशन दाखल करून घेण्याची विनंती देखील मी केलेली आहे. मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे आणि काही त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे. ही कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं ते म्हणले किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्याच्याबद्दलच्या काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं. अंजली दमानियांच्या या दाव्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपण कधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नसल्याचं म्हटलंय. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी स्वतः काय मागितलेला नाही, परंतु त्यांच्या पक्षाचे प्रकाशदादा सोळंके यांनी मात्र मागितलं, अंजली दमानी यांनी मागितलं. मंगळवारी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली. यावेळेला पत्रकारांसोबत बोलताना धनंजय मुंडे भावुक झाले. त्याचबरोबर राजीनाम्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील असंही ते म्हणाले. त्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय मदत असते त्याचा विचार. माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्या आणि त्यांना जाऊन भेटून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेचा घातपात झाल्याचा संशय आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर तपास योग्यरित्या करायचा असता तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असता असंही क्षीरसागर म्हणाले. त्याला प्रत्युत्तर देत धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्यावरच संशय व्यक्त केलाय. धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे जे कुणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील, लोक अजून मोकळ्यापणाने तिथं बोलतील. एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो. 24 तासात सापडतो. काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असं मला असं वाटतं. आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहे आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि मारेकऱ्यांना फासावर लटकवलं जावं अशी मागणी मंत्री धनंजय मुंडेंनी केली आहे. संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे. या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागताना दिसतंय. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर हा मोठा पेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.